श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पाटोळ झाले भक्त, तेथील साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहापती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योगी साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकती गगन, एक गिरी गवारी बैसून तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरिती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली यासी नाना साधन, भावविण सर्व व्यर्थ. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक. तेव्हे राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परबज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती, परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली पात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यति विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या.
परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, दृढगातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णुनाचे ब्रह्मानंदे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.